तर आज आपण फोडणीचा मसाले भात कसा करायचा ते बघणार आहोत. जर उरलेला भात असेल तर त्याला तुम्ही या भातामध्ये कन्व्हर्ट करू शकता. खायला खूप मस्त लागतो आणि लवकर फस्त होतो. तर यासाठी साधारण 3 वाट्या शिजलेला भात आहे, म्हणजे 1 वाटी तांदळाचा भात आहे. कढईमध्ये फोडणीकरिता 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, काही खडे मसाले घेतलेले आहे, किसलेलं सुकं खोबरं आणि कसुरी मेथी आहे. याची सुद्धा खमंग फोडणी तयार करून घ्यायची. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला एक छोटा कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता सुद्धा या फोडणीमध्ये घालून घ्यायचा. कांदा सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचा. 1 बटाटा आणि थोडीशी फुलगोबी मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. कच्चीच घेतलेली आहे. हे आपण तेलामध्ये शिजवणार आहोत. गरज पडल्यास तुम्ही याला बॉईल करून सुद्धा यामध्ये घालू शकता. यासोबत 1 वाटी ताजे हिरवेगार मटार घेतलेले आहेत. बाजारामध्ये आता मटार आलेले आहेत. यासोबतच वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे, म्हणजे भाज्या ज्या आहे लवकर शिजतील. तर आता तेलामध्ये परतत या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. थोड्या वेळ परतल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर जशी फुलगोबी, बटाटा, मटाराची भाजी शिजवून घेतो त्याच प्रकारे हे पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा. साधारण 8 ते 9 मिनिटे लो फ्लेमवर शिजवल्यावर बटाटा आणि फुलगोबी मस्तपैकी शिजलेले आहेत. आता यामध्ये सुके जिन्नस घालायचे आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा तिखट घालून हे मिक्स करून घ्यायचं. हे सर्व जिन्नस मस्तपैकी शिजल्यावरच यामध्ये उरलेला तयार भात घालायचा आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवूनच हे मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे एक वाफ आणायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम आपला हा फोडणीचा मसाले भात तयार आहे. नाश्त्यासाठी करू शकता. खूप मस्त लागतो. गरमागरम खायचा सर्वांना खूप आवडतो. तर या मटारच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघाल. कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.